आज आपण मुलांना मधल्या वेळेत खाता येईल असा किंवा संध्याकाळी चहाच्या वेळेला खाता येईल असा 1 ते 2 महिने आहे असा छान टिकणारा मस्त कुरकुरीत आणि पौष्टिक असा पदार्थ बनवतोय. हा पदार्थ आपण गव्हाच्या पिठापासून बनवतोय, पण यामध्ये खास पदार्थ घालणार आहे त्यामुळे याची चव भन्नाट लागते. सर्वात आधी परातीमध्ये इथे मी 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पीठ घेताना स्वच्छ चाळून घ्यायचं, ते या परातीमध्ये काढायचं. त्यानंतर आता ज्या वाटीने मोजून इथे मी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच वाटीने मोजून 1 वाटी रवा घेतलाय. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. तर इथे प्रमाण लक्षात ठेवा 4 वाटी गव्हाच्या पिठासाठी तुम्हाला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. ही मिरची पावडर तिखटाला कमी असते. तरीही जर मुलांना तिखट आवडत नसेल, तर मिरची पावडरचं प्रमाण कमी करू शकता. 2 चमचे धनेपूड घालायची, अर्धा चमचा जिरेपूड घालायची. एक मोठा चमचा इथे मी ओवा घेतलाय, तो हातावरती घ्यायचा आणि चोळून यामध्ये घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान खुलून येतो. 1 चमचा कलोंजी घालायची. कलोंजी नसेल तर त्याऐवजी तुम्ही बडीशेप वापरू शकता. 1.5 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि आता यामध्ये वापरला जाणारा खास पदार्थ तो म्हणजे इथे मी एक मोठा बाउल बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलीये. चाळणीमध्ये काढून स्वच्छ धुवून घेतली होती आणि निथळत ठेवली होती. यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी निघून गेलं आहे. ज्या वाटीने मोजून गव्हाचं पीठ त्या बाउलमध्ये काढलं होतं, त्याच बाउलने 1 वाटी इथे चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे, पण त्याआधी एका पॅनमध्ये 4 चमचे इथे मी कच्चं तेल घेतलंय. ते तेल गरम होण्यासाठी ठेवायचं. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेऊयात. तर इथे मी तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना, त्या पळीने 4 पळी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल सुद्धा छान कडकडीत गरम झाले. सर्व साहित्य सुद्धा मिक्स करून झालंय. आता हे तेलाचं मोहन यामध्ये घालायचं. सुरुवातीला तेल गरम आहे, त्यामुळे हे मी चमच्याने मिक्स करून घेते. जेव्हा हे मोहन थंड होईल, हाताला चटका बसणार नाही, हाताला सोसेल एवढं थंड होईल, तेव्हा हे हाताने एकसारखं मिक्स करायचं. तर इथे पहा, घातलेल्या तेलाचं मोहन थंड होईपर्यंत मी चमच्याने मिक्स करून घेतलं. आता जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने हाताने चोळून एकसारखं हे या पिठामध्ये मिक्स करायचं. म्हणजे तेलाचं मोहन सुद्धा सर्व पिठामध्ये एकसारखं मिक्स होतं. तर इथे पहा, सर्व तेलाचं मोहन पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलंय. त्यानंतर आता लागेल असं यामध्ये पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर पीठ मळून घ्यायचं. आता यामध्ये आपण रवा घातलाय. पीठ मळून घेतल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत. त्यामुळे रवा छान फुलतो आणि नंतर पीठ घट्टसर होतं. त्यामुळे मळून घेतानाच थोडंसं सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं. पण एका वेळी जास्त पाणी घालायचं नाही. लागेल असं थोडं-थोडंच घालायचं. तर इथे पहा लागेल असं थोडं-थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि पीठ एक 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. तर इथे पहा एक 20 ते 25 मिनिटं हे पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे. सुरुवातीला जेव्हा पीठ मळून घेतलं तेव्हा थोडंसं सैलसर होतं. आता रवा छान फुलला आहे आणि पीठ सुद्धा घट्टसर झालं आहे. इथे सुद्धा तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यानंतर एका बाउलमध्ये मी थोडंसं कोरडं पीठ घेतलं आहे. आता हे कोरडं पीठ हाताला लावायचं. मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ काढायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा. आपण चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचा गोळा तयार करून घेतो ना, तशाच आकाराचा इथे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम पातळ अशी आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे. तर इथे पहा आपण चपातीसाठी बनवतो तेवढ्याच आकाराचा गोळा मी बनवून घेतला आहे. बाकीचं पीठ असंच झाकून बाजूला ठेवायचं. त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलाय. आता तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा, पोळपाटावरती ठेवायचा आणि एकदम पातळ अशी याची पारी लाटून घ्यायची. पारी लाटून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच. पारी लाटून घेत असताना अधूनमधून लागेल असं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ याची पारी लाटून घ्यायची. तर इथे पहा, जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ पारी मी लाटून घेतलीये. तुम्ही या पारीची जाडी पाहू शकता. त्यानंतर आता काय करायचं, एखादा काठी चमचा किंवा एखादी टूथपिक घ्यायची अशा पद्धतीने आणि याला होल करून घ्यायचे. म्हणजे जेव्हा आपण याची पापडी तयार करू, ती तेलामध्ये सोडू, तेव्हा ती अगदी परफेक्ट तळली जाते, अजिबात फुगत नाही आणि मऊ पडत नाही. तर इथे पहा लाटून घेतलेल्या पारीला फोर्कच्या साहाय्याने मी होल करून घेतले आहेत. आता अशा पद्धतीने एखादं डब्याचं झाकण घ्यायचं आणि याच्या पापडी तयार करून घ्यायच्या. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने. आता राहिलेल्या पारीच्या सुद्धा झाकणाच्या साहाय्याने अशाच पापडी मी तयार करून घेते. तर इथे पहा लाटून घेतलेल्या सर्व पारीच्या इथे पापडी मी तयार करून घेतल्या आहेत.
आता जे राहिलेलं पीठ आहे त्याच्यासुद्धा अशाच पद्धतीने पातळ अशा पारी लाटायच्या आणि झाकणाच्या साहाय्याने त्याची पापडी तयार करून घ्यायची. तर इथे पहा, सर्व पापडी मी तयार करून घेतल्या आहेत. ताटामध्ये अशा पद्धतीने पसरवून ठेवायच्या म्हणजे एकमेकाला चिटकणार नाहीत. त्यासोबतच गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेलही गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम झालं आहे. थोडंसं पीठ तेलामध्ये सोडलं की लगेच 1 ते 2 सेकंदात पीठ वरती येते. एवढ्याच टेम्परेचरला तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय. त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि तयार पापडी एक-एक करून तेलामध्ये सोडायची. पापडी तेलामध्ये सोडताना लक्षात ठेवा, जास्त प्रमाणामध्ये सोडायची नाही. जेवढी तेलामध्ये बसेल तितकीच सोडायची. पापडी जर जास्त प्रमाणामध्ये तेलामध्ये सोडली, तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि पापडी व्यवस्थित तळली जात नाही. बाहेर काढल्यानंतर थोड्याच वेळात ती मऊ पडते. तर इथे पहा, तेलामध्ये कढईमध्ये बसतील तेवढ्याच पापडी एका वेळी मी यामध्ये सोडल्या आहेत. सुरुवातीला मोठ्या आचेवर 1 मिनिटभर ही पापडी तळून घ्यायची. 1 मिनिटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि आता अलटी-पलटी करत मीडियम टू लो फ्लेमवर ही पापडी तळून घ्यायची. ही पापडी तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. एक 3 ते 4 मिनिटांमध्येच पापडी अगदी छान कुरकुरीत अशी तळून होते. आता छान सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर ही पापडी मी अशाच पद्धतीने अलटी-पलटी करत तळून घेते. तर इथे पहा, मध्यम आचेवर अलटी-पलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत सर्व पापड्या मी तळून घेतल्या आहेत. या पापड्यांचा तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता. असाच रंग येईपर्यंत या पापड्या तळून घ्यायच्या. आता तळून घेतलेल्या सर्व पापड्या एखाद्या चाळणीमध्ये किंवा एखाद्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या. म्हणजे यातलं जे काही एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल. तर इथे पहा, अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये मी या सर्व पापड्या काढून घेतल्या आहेत. एखादी चाळण नसेल तर पापडी टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची. आणि आता इथे तुम्ही या पापडीचा आवाज सुद्धा ऐकू शकता. मस्त कुरकुरीत, खुसखुशीत अशी ही पापडी बनून तयार होते. आता पापडीची एक बॅच तळली की काही मिनिटं गॅसचा फ्लेम मोठा करायचा. तेल पुन्हा छान कडकडीत गरम करायचं. मोठा फ्लेम ठेवूनच पापडी तेलामध्ये सोडायची आणि पुन्हा जसं मी सुरुवातीला सांगितलं अगदी त्याच पद्धतीने अलटी-पलटी करत मीडियम टू लो फ्लेमवर ही पापडी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. त्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये काढायची. आता याच पद्धतीने राहिलेल्या पिठाची सुद्धा पारी लाटून त्याच्या पापडी तयार करून मी तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि इथे पहा, सर्व पापडी मी तयार करून तळून घेतल्या आहेत. मस्त कुरकुरीत, खुसखुशीत अशी पापडी तयार झाली आहे आणि इथे मी तुम्हाला हातावरती सुद्धा चोळून दाखवते. अजिबात ही पापडी तेलकट होत नाही आणि या पापडीचा तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता. मस्त कुरकुरीत, खुसखुशीत अशी ही पापडी बनून तयार होते आणि 1 ते 2 महिने हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकते. आता मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील आणि मुलं सतत दुपारच्या वेळी काही ना काही खायला मागतील. त्यासाठी या पापडी नक्की बनवून पहा. 2 महिने छान टिकतात, मुलांना सुद्धा आवडतील आणि पौष्टिक सुद्धा आहेत. आणि तुम्हाला जर हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.